ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रिया ही अश्विनला बोलते, अश्विन ती सायली खूप धुरत आहे. आपल्याला त्याच घरात राहायला जावे लागेल. जर आपण त्या घरामध्ये राहायला गेलो नाही तर मग ती सायली तुला कायमस्वरूपी त्या घरापाशी वेगळं करेल. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा सायलीला ड्रेस शिवण्याचा एक लेडीज कट टेलरकडे गेलेला असतो आणि तो त्यांना बोलतो, बाबा मला माझ्या बायकोसाठी एक ड्रेस शिवायचा आहे. त्याच वेळेस तो लेडीज टेलर देखील तयार होतो आणि तो बोलतो, तुम्हाला मी लगेच 1-2 दिवसामध्ये शिवून देतो. असे बोलून घरामध्ये जातो. तेव्हा अर्जुनची नजर ही त्यांच्या घराच्या भिंतीवर लावलेल्या एका फोटोवर पडते. तर त्या फोटोमध्ये प्रियाचा लहानपणीचा फोटो असतो. त्यानंतर आपण पाहतो अश्विन हा प्रियाला घेऊन पुन्हा एकदा आपल्या घरी जातो. त्याच वेळेस बाबा हे त्याला बोलतात की अश्विन, या मुलीला आम्ही आमच्या घरची सून मानत नाहीत. ही दोषी आहे आणि हिला या घरामध्ये प्रवेश नाही. त्यावेळेस अश्विन सर्वांना उत्तर देतो, तिला कायदेशीररित्या जेलमध्ये बेल मिळालेली आहे. याचा अर्थ न्यायालय देखील मानत नाही की ही प्रिया निर्दोष आहे. तेव्हा सॅली ही बोलतो, न्यायालय जरी मानत असले तरी आम्ही मात्र हिला दोषीच मानतो. तेव्हा अश्विनला तिला उत्तर देतो, मग ती देखील असेच म्हणायला हवे का? मी मधुभाऊला जरी न्यायालयाने निर्दोष सिद्ध केले असले तरी खुनी आहे. आणि तेव्हा अर्जुनला अतिशय राग येतो आणि तो सर्वांसमोर अश्विनच्या अंगावर धावून जातो व त्याची कॉलर पकडतो. तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये प्रियामुळे अश्विन व अर्जुन यांच्यामध्ये भांडण होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.